काय झालं बा? व्हायला लय भारी दिसतात तुम्ही, साहेब सारखे दिसतात आज मला. काय म्हणतो? गाईत चाललेत काय? गाईच आणायची मामा, गाईच असती. बरं एवढं मला वाचून दाखवा बरं. काय आणले? अट्टल गुन्हेगार कळालं का कोणी? बऱ्याच दिवसापासून फरार आहे. सदर आरोपीस पकडून दिल्यानंतर योग्य इनाम दिला जाईल. इनामाची रक्कम 1,10,000. बाबर 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 1,10,000. पुढे सापडा तुला पुढे येऊ. पुढं म्हणजे डेपुटी आख्या फाट्याला चिकटिलेत, हा का? सगळ्या हाटीलवरती चिकटिलेत. मी एक आणलं त्याच्यातून काढून. अरे कोणतरी गुन्हेगार आहे राव. त्याला आहे ना अट्टल गुन्हेगार आहे कोणतरी, त्यांच्यावर बक्षीस ठेवलंय. पण तुम्हाला ओळखलं नाही का? ओळखा ना कोणी, ओळखा ना कोणी. काय काय मा नातेवाईक आहे काय? तो आम्हाला ओळखत का सांगू? अहो एवढ्या मोठ्या माणसाला ओळखी ना तुम्ही. बघा ना कोण काय ओळखीचा मित्र आहे काय? नाक बघा, डोळे, तोंड, केस पिकलेली, पिकलेले केस, अर्धी टोपी. अहो वतनदार साधा भाऊ, साधा भाऊ. हा एवढी चर्चा, एवढे काय विचार करता? साधा भाऊ आखानात काय तुम्हाला? दादा भाऊ साधा भाऊ इथं मी तरी म्हणलं ह्या माणसाला कुठेतरी बघितल्यासारखं झालंय. बघितलं, पुढे गावातला येतोय. गावातला माणूस येईन. साधा भाऊ कापासून गुन्हेगार करायला लागला? अहो कावापासून म्हणजे गावात दाखित एक बाहेर गुन्हेगारी करीत मला असते वाटतं ते. ज्याला साधा भाऊ इथं गावातले निर्मळ दाखवते आणि बाहेर जाऊन काहीतरी कुठे निघाली यांची गँग असणार आहे. 100% आणि हे गँगचे मोरखे आहेत. मोरख्या हे उगाच असं कोणी कसं इनाम ठेवीन. पण आता हे गावात नको चर्चा करू पुढं. कम. कशाला आपल्या गावातला माणूस आहे, कशाला कुठं चौ घालतो? अहो मी चौ घालायच्या आधीच फाट्यावर सगळे ते लागले पहिला पण वतनदार घरावर 6 लाखाचं 1,10,000चं इनाम ठेवले. बाय 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 बाय. पकडून देणाऱ्यास किंवा पत्ता देणाऱ्यास 1,00,000 रुपये बक्षीस. डेपुटी फक्त निदर्शनास आणून द्या. म्हणजे ह्यांना पकडून दिलं तर भेटतील की 1,00,000 रुपये? अरे येडे काय, प्रशासन काय पैसे ठेवतं का? गुन्हेगार सापडून दिला का लगेच पैसे ताब्यात येते तर. लगेच? जाऊ दे आपल्या गावातले, कशाला डोकाला येतो? हो पण अशा गुन्हेगाराला सोडायला पाहिजे का? आता जर सोडलं डेपुटी मग नंतर कसं होईल? बघ बाबा तू हाताला यश आलं तर, पण मला वाटत नाही ते माणूस सापडून म्हणून. मला मला तर- बोलले हेच हे येतं. फक्त ह्याच्यावर आता कसं तुला करता येईल मॅनेज कर. नको तर मी येतो ना, डोकंच लावू नको. परत एकदा वाचा, तुम्ही नीट वाचलं नसेल. अरे हे काय अट्टल गुन्हेगार सापडून देणाऱ्यास 1,10,000चे बक्षीस दिले जाईल. गुन्हे ए, येडे झाले. कुठे गेलता? गावात कशाला गेलता गावात? गेलतो बसायला. ते जाऊ दे. आता काय आणलं? यांना ओळखी तू? अयो हे तर माझे मामा आहेत. कोणी मामा? हा सुखदेव मामा. अहो आमच्या घराच्या तर शेजारी राहतात की तेच मामा आहेत. सुखदेव मामा? हा आणि तुझा मामा कधी आरोपी होता एवढा? हे बघ वाच. या आरोपीला मिळवून दिल्यास तुम्हाला 1,00,000 रुपये मिळेल. एक पेटी, एक पेटी. अवघं मजाक केला मी. माझ्या मामा थोडी गुन्हेगारांनी असले काय असणार आहेत. अहो अशी एकसारखे चेहरे असतात त्याच्यामुळे मी फसले हो. हे ते मामा नाहीत, मग कोणी? हे आपल्या गावचे साधा भाऊ इथं. बघ नीट ओळखला का माणूस? वतनदार घराने, वतनदार. अयो किती भोळा चेहरा तर दिसायचा आणि असलं कांड केलं तोय. काय केलं यांनी? काय केलंय म्हणजे इथं राहतेत हा आणि इकून प्लॅन रचित सिटीत आणि तिकडं हाना मार्या करतेत आणि ते काही दरोडा बिरोडा ताकीत. बघ त्यांना 1,00,000 रुपये बक्षीस ठेवले. जे त्यांना पकडून देईन म्हणले ना त्यांना 1 पेटी देणार आहेत पोलीस. 1 पेटी? 1 पेटी. बघा चेहरा तर. आणि किती गावामध्ये मी वतनदार आमचं घराणं वतनदार आणि काय वतनदार घराणं निघलं गुन्हेगार घराणं. पारे हा? काही झालं ना नाही ना आपण धरून देऊ. अहो पण ह्यो माणूस आपल्या हाती लागन का? काय झालं लागायला? अहो वतनदार घराणं म्हणू म्हणू पाक आपल्याला येड करून टाकलंय. आणि आपलं कोण ऐकतं का गावामध्ये? कुत्रा सुद्धा आपलं हाड म्हणलं तर लवकर जात नाही. आणि ते माणूस आपल्याला ऐकणार आहे का? कसं पकडून देणार आहे आपण? त्यांना सांगायचंच नाही. त्यांना आपण न्यू लाडी गुडी लावून
हा लॉलीपॉप दिलं, जरा वतनदार लॉलीपॉप, चला आमच्या बरोबर. एवढं सोपं आहे का नाही ते? अहो तुम्हाला दारू पाजवून कुणी बियाड्यात काढन, तशी ती मोठी माणसं नसत्यात. मोठी माणसं आपल्यापेक्षा चलाक असतात. त्यांना ना असं काहीतरी चलाकीनं करावं लागन. काय करावं लागेल बरं चालाकीने? एक हाय ना, काय? आपण एक काम करू की सुगंधताई ऐकते ना. व्हायला खरंच राव, सुगंधा बरोबर त्यांना आहे ना नादीनं आणि पुढे घेईन. अहो त्यांच्याच वार्डातला माणूस त्यांनाच गंडवायला. चल मग लगेच जाऊ सुगंधाकडे. आता लगेच वेळ कशाला हो, घालती? एक एखाद्याने जर पकडून दिला हो माणूस, एक पेटी जायची हातातून, झाले आता शांत नाही म्हणा. तुला यायची का? चल. काय रुपा झालं भाऊजी तुम्ही दोघं? आलो तुझ्याकड. ए बाबा काही भांडण बिंड करायला नाही आले ना तुम्ही दोघं? पहिले सांगते आपल्या दारात काय तमाशा घालू नका बाबा. तुम्हाला काय वाटलं सगळं कदा आम्ही तुमच्या दारात भांडण करायचं येतो का? हे बरं जाऊ दे. सुगंधा तिला ओळखत आहे का बघू आपण? हे कोण आहे सांगा? हे कोणी? कोण आहे? अहो बघा ना कोण आहे, ओळखा की. नाही ओळखत. नाही बाबा कोण आहे काय माहिती. डोळे बघा, डोळे ओळखीचे डोळे. एक पेटी डायरेक्ट सुगंधा. हे जे सापडून देईन ना त्याला एक पेटी. यांचा चेहरा वतनदार सारखाच दिसतोय. राईट. सारखा नाही, बोतंदारच आहेत ते. मग ते फोटो मध्ये का बरं? फोटो मध्ये खाली वाचा की. खाली वाचा ना. यो एक पेटीचं बक्षीस आहे याच्यावर. म्हणजे 1 लाख. आज ते जे सापडून देईन ना त्याला 1 लाख रुपये भेटणार. सापडून दिल म्हणजे कुठे गेले असे? पुढं म्हणजे अहो त्यांनी गुन्हेच असे केलेत, ते कुणाला तोंड दाखवायच्या राहिलेलं नाही ते. असे काय गुन्हे केले त्यांनी? आता आपल्याला काय माहिती बाई, मोठी माणसं मोठे गुन्हे बघा असं असते. पण ते ना गावातली गावात दाबीत बरं का सगळं. गावातली गावात पोलिसांना सांगितलेले तुम्ही काय गावात एंट्री नाही मारायची, तुम्ही फाटीवर थांबायचं. एंट्री ना एंट्री म्हणा. एंट्री मारायची नाही, तुम्ही ना फाट्यावर थांबायचं. ते फाट्यावर थांबते पोलिस, इकडे येतच नाहीत. आणि ते जर हे पोलिसाला सापडून जे ना जो व्यक्ती त्याला 1 लाख रुपये बक्षीस आहे. 1 लाख रुपये? सगळ्या फाट्यावरून इकडून तिकडे फोटो लावलेत, मी तिथून काढून आणलाय. त्यामुळं आम्ही आलोय तुमच्याकडे. आता मुद्द्याची गोष्ट ही आहे की आम्हाला असं वाटतंय की नाही का तुम्ही आता आम्हाला साथ द्यावी. आणि मी काय साथ द्यावी? ते मला काय माहिती कुठे आहे. काय माहित म्हणजे आपण 3 जणांनी मिळून ये ना त्यांच्या घरीच येते, त्यांना धरून द्यायचं. फक्त धरायच्या वेळेस त्यांना कळलं नाही पाहिजे की आपण त्यांना धरून पोलीस ठाण्याला चालले म्हणून. असं गुळाला मुंगळा चिटकतो ना, तसं आपण गुळ म्हणजे तुम्हाला घेऊन तिथं जायचं. मग तुम्ही असं गोड 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 बोलायचं आणि त्यांना पोलीस स्टेशन पर्यंत फक्त न्यायचं, बाकी काहीच नाही करायचं. त्यांना जर काही डाऊट झाला आणि पोलिसवाल्यांनी मलाच पकडलं मग? कस काय पकडीतीन? फोटो याच्यावर साधा भावचा म्हणलं तुला खायला पकडीतीन सुगंधा. आणि जाले असले तर येऊन देईन का? कधीच येऊन देणार नाही. आणि ऐका तुम्ही त्यांच्या वराडातला कसं शकीन वराडातला? हो. वराडातलं मी ऐकलं का वराड म्हटलं. आता वराड नाही हो, तुमच्या वॉर्ड मधला आहे ना तुम्ही. त्यांना कसं शकीन रोज जसं बोलतात तसं बोलायचं आणि चला म्हणायचं जरा गप्पा मारू. मी त्यांच्या घरी कधी जात नाही, अचानक गेल्यावर कसं वाटेल बरं? मी आम्ही हाय ना सोबत, हा. तुम्ही चला फक्त. हा मग आता 1 लाखामधून मग ते कसं करायचं? कसं म्हणजे तुला 25 आणि बाकीच्या आम्हाला. म्हणजे मी त्यांच्या घरी जाणार, त्यांना मुंगळ्यासारखं गोड 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 बोलणार. म्हणजे गुळाला मुंगळा ते काय ते सांगितलं तू तसं. हा मी त्यांना घराच्या बाहेर काढणार आणि 25,000 रुपये मला आणि बाकीचे सगळे तुम्हाला दोघांना का? जमणार नाही. 50 मला लागेल, तुम्ही दोघं 25-25 ठेवा. ए सुगंधा असं नसतं भाऊ. मग आम्ही दोघं म्हणल्यावर कस काय? एक काम करू, 4 हिस्से करू त्याचे. 4 हिस्से. कस काय 4 हिस्से? 25-25 आपल्या तिघांना आणि 25,000 साधा भाऊला. डोक्यावर पडलाय का काय तुम्ही? त्यांना 25 दिलं, आपला प्लॅन कळायचा नाही का की आपणच त्यांना पकडून दिलंय म्हणून? काय फुटक्या डोक्याचं भेटलंय बाबा मला हे नवरा. ऐका एक काम करा, आता ते बाकीचे बडबड ते फुटके डोके विके तुमच्या घरी तुम्हाला बघा. एक मी सांगू का? 35 35 तुमचे आणि बाकीचे आमचे. 35 आमची. चालन. पण ऐका, प्लॅन परफेक्ट झाला पाहिजे ना. पैसे कधी भेटतील? अरे लगेच कॅश. तर दिलं की लगेच आपल्याला पेटी आणून देणार. असं आहे. आता काय साधा भाऊ. कोण ठेवा, कुणी बघितलं त्याला एवढे काय म्हणत काय नेऊ राहील त्याच्यामध्ये. चला माझी दरवाजाची कडे लावली. चला हो झालं भाऊजी, ऐका तुम्ही 2 जण पहिले जा त्यांच्याकडे.
तुम्ही बोला काय म्हणता बघा, नंतर मग मी जाते. आमचं ऐकन का ते? हो ऐकन, एवढे जण एकखट्टी जर गेले ना त्यांना लगेच संशय येईल काहीतरी. तसं बी आहे. चला आपण जाऊन पैसे. हा जा तुम्ही दोघं जण. तुम्ही इथंच थांबा, जाऊ नका. हा काय झालं साधा भाऊ? न खाते ना धनपूस गुतलं की निघाणार टाक 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 करीत. काढू का मी? नको काढू, कमून? तू न काढून घेशील, मला त्याच्या हातलं गुतल्याला काढायचंय फक्त. बरं जाऊ द्या ना, आज काय करता तुम्ही? बरं जाऊ द्या ना, म्हणजे दुखत आहे ना आज काय करतोय म्हणजे. त्याला इलाज करू आपण आज. काय हात पण लावू द्या ना त्यांना, असे म्हणतात ते. ते काय डॉक्टर आहे का रुपा हात लावून द्यायला? त्याला हात लावून दिल्या काट्याचा नायटा करणारा माणूस आहे त्यो. त्यांना माहितीये काट्यानं काटा कसा काढायचा, म्हणजे काटा कसा काढायचा त्यांना माहितीये. त्याच्यात तुम्ही दोघे नवरा बायको ट्रेनच आहे. काट्यानी काटा नाही, तुम्ही बाबळ उठून टाकीता. तुमचे काटे म्हणजे असे एवढ्याला काटेची बाबळ आहे तुमची. लय असं नको. बस साधा भाऊ, हा. तुम्ही काय करता आजच्याला? आज माझा आहे ना आरामाचा दिवस आहे. मस्त आराम करणार. बायकोला म्हणलं 6 अंडे आण, 3 उकडून कापून त्याच्यात असं मीठ मिरची मसाला आणि 2 याच्या पोळ्या. तिलाही नाही खात, तिला एकच अंडेच लागत. मला 2ची, तिला 1. 6 अंडे एंड. तुम्ही कशाला घरात खर्च करता? मग तुम्ही माझ्यासोबत चला नगरला, आमचं काम आहे. सोबत नगरला चला आणि घरात खर्च करता कशाला? मी खर्च करेन तुम्हाला तिथे ना, मस्त पैकी ना आपण अंडा भुर्जी चालू. तुम्हाला नगरला गेलो काय अंडा भुर्जी बनायची तिथं पारे. मी सुट्टीच्या दिवशी फक्त माझ्या मंडळाच्या हातचीच अंडा भुर्जी खातो. मला बाहेरची खाल्ली का मळमळ होते. अहो, गरीबाचं काम आहे, वावराचं काम आहे तिथे, त्याच्यामुळे तुम्हाला न्यायचंय. वावर- माझं विकायचं विकायचं नव्हतं, ते आजोबाचं नव्हतं का, हं. त्याचं थोडं भांडण चाललंय, त्याच्यासाठी न्यायचं होतं तुम्हाला तिथे. आम्हाला काही कळत नाही ना. आजोबाच्या वावराचं भांडण चाललंय आणि सदा भाऊला माहित नाही. अहो म्हणजे हिच्या आईच्या आजीच्या आज्याचं ते गुपित भांडण आहे ती, हा. तुमच्या कानापर्यंत अजून आली नाही ती. मग तुम्ही आहे ना भांडणं गुपितच मिटून घ्या. कशाला इकडं असं सगळं चावटेव अनिता, गुपितच मिटून घ्या. अहो, तुम्ही गुपित नाही. वतनदार, मग वतनदार आणि गरीबाची थोडी मदत करावी. गरीब आहेत तुम्ही. आपले ते 2 बादले आहेत ना, 5-5 लिटरचे रक्त निघन. गरीब आहेत, गरीब लई. तू ते लई गरीब आहे रे. तुला तर कुठून कापला ना 5 लिटरची बादली तर अशी भरून जाईल. अहो ती कचेरी नाही का तिथं बोलिले. कचेरी कोणती? कचेरी ती पोलीस स्टेशनच्या बाजूची. पोलीस स्टेशनच्या पलीकाडी तिथं बोलिलं. त्या कचेरी मधलं आम्हाला काहीच कळत नाही. ते क्लार्क नाही का, तो क्लार्क. तू आहे ना ते क्लार्कला आहे ना तुझ्या फोनवरून फोन लावून दे. तुझं काय काम आहे ना, पावर आपली एका वाक्यात आहे. आमदार साहेबांपाशी रोज उगच बसतो का, नुसत्या फोनवर काम म्हणतो. जाऊ टाकू. कचेरी पैसे तुम्हाला बासुदी पाहिजे नाही. मी बासुदी लय भारी असते. बासुदी नको मला तुझी. त्या बासुदीच्या नादी लागून मला फासुदी बसन एखाद्यास. मला अंड्याची पोळी खायची आणि गावात सुटलंय पिसाळू कुत्रे. मंडळ आमचं कुत्र्याला घाबरत. मला इथं थांबावं लागेल. जेवलो का कडी लावून वर जायचं. खाली आलं चावलं तर आता बेबी माझी तेवढी राहिली नाही, मुलायम कडक झाली. सुई जायची नाही, 14 इंजेक्शन घ्यावं लागते. अवघड असतं. तू आहे ना, तू ये आणि जाऊन फोन कर तिथं जा. अहो, गोरगरिबाचा आशीर्वाद लागन तुम्हाला. गोर गरीब नाही कृपाताई. तुम्ही कोणत्या अँगलनी गोर गरीब आहेत? अगं बाई ती म्हणजे ती राजधानी एक्सप्रेस पारे. स्पीड कमी आहे. तू इथं हात लाव हात. तुम्हाला आहे ना आमच्या जोडीची शपथ आहे, तुम्हाला यावं लागेल. हा तुम्हाला दोघांना बी माझी शपथ आहे. शपथ फिटून फाट उठा उठा. मग नाही येणार ना तुम्ही? जसा पूजाला मला वाटलं टिळाला येतोय, पारी हात लावायला येतोय. आणि माझी शपथ घेतो, मारितो का बायकोला एकुलता एक मी. उठ उठ. शपथ घालितो कचेरीत. नाही ऐकत भाऊ. आम्ही लय प्रयत्न केले पाठवायचे. ऐकलं मी सगळं. तुम्ही थांबा इथं, आता मी जाऊन येते. हा घेऊनच या. अशी उचलून आणतोय ताकद लय. हो, जालू भाऊजी नाही आले, ते ऐकतच नाही. तो त्यांना नीट सांगितलंच नसेल.
आता तुम्ही पण गेलो त्यांनी ऐकलं का? ते वतनदार आहे. मग आता काय करायचं? आता काय करायचं म्हणजे आज तसे 1 लाख रुपये सोडायचे का? नाही नाही सोडायचं नाही अजिबात. आपण एक काम करू, जेवण झाल्यावर असे पण ते बाहेर निघतात ना, डायरेक्ट त्यांनी तिघांनी धरायचं आणि त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जायचं. 1 लाख रुपये काय मग? फुकट येतात का? असे सोडायचे नाही. मग इथंच थांब. चला इथं घाल थांब चाल. धरले हा कोण आहे झाल्या काय येतो अरे काय हे काय हे? कशाला धरायचं? हाय अरे काऊन धरलं धरणा तिकडून पळून जाते सुगंधा. झाल्या एका याच्यात ये ना छाताड तोटात ये ना मी लय माणूस टेम्पर वतनदार येत नाही. अरे काय लावलंय तुम्ही काय लावलंय हे म्हणजे? कमून कमून धरले शांत बघा, थांबा हा. बरं. लय महत्वाचं आहे, थांबा गप. हा ना. हा लय लय वडे हाणता काय मान उंटावानी उंटावून शाळे नाका राखी जाऊ. मी अरे तू वाचवायला येतायचं ऐका लय तुम्ही इकडं गुन्हेगारी करून लय शान नका होऊ. बाहेर गुन्हेगारी करताना इकडे हे मी करता का? गुन्हेगारी करीतोय मग बरं आता काय करायचं काय मला सांगा करायचं काय म्हणजे? तुम्हाला सोडणार नाही आम्ही इथून आता. अरे सोडणार नाही का इथं खड्डा काढून मला घाली तर काय नाही नाही तुम्हाला तिकडे यारवाड्याला येणार आहेत आम्ही. हा डेपुटी अरे हे यायला लागले काय वतनदार घराला मारिता काय? कम धरलं? कोण मारित आम्ही मारू का? तो 1 मिनिट अरे 1 मिनिट जाता नाही ना सोडी ना काय झालंय? कम धरलंय पण दादा भाऊ? कम धरलंय? काय आले? काय झालं तुला कमून धरलं रे? कमून धरले कमून धरलं म्हणजे माय घाचून धरू नका. मी पोलिसाच्या ताब्यात दिलं ना तुम्हाला जिरा राईस किडा राईस खायला लावीन. राईस नसतं ते. हे बघा साधा भाऊ हे ओळखतंय का कोणी? तुम्हाला ओळखतंय का हे कोणी? कोणी वाचा मला वाचता येते का? कोणी मला नाही समजत कोण ते वाचा. कोण आहे ते गुन्हेगार आहे तुम्ही. गुन्हेगार आहेत गुन्हेगार. अहो वतनदार आता ह्या काळ्याच्या नादी लागून तुझं सुद्धा मनन सगळे तू जी डांबरी नाही अरे यारपाट वाहना त्याच्या आल्या. काय? सदा भाऊ वतनदार घराणे ते गुन्हेगार आहेत का? मग हे कोण आहेत? तो माझ्याकडे बी कागद घेऊन आला. मला म्हणला डेपुटी कोणासारखे दिसतात? मी म्हणलं कोणासारखे दिसते तूच सांग. मला म्हणला आपल्या गावातले वतनदार सदा भाऊ सारखे दिसते. कोण? मी डेपुटी तुम्हीच म्हणले साधा भाऊ सारखे दिसतात म्हणून. अशी कोपर खेळी बशीन ना नाकाच्या वर दात काढितोय. डेपुटी नंबर चष्मे येत ना तपासून घ्या. माझे डोळे एवढे मोठाले आहेत का दरोडे खोर सारखे? सदा भाऊ प्रभू रामचंद्रासारखे असे मऊ शीतल नितळ डोळे मला काय म्हणले साधा भाऊ? दरोडे खोर म्हणी सल्ले देतो. नाही 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 सल्ला दिला नाही मी त्याला. म्हणलं माणूस सदा भाऊ सारखा दिसतोय पण सदा भाऊ नाही. पण ह्यो हरामखोर जे आले ऐकत नाही. काय नाही हे म्हणले साधा भाऊच आहे. तू इकडे तिकडे खबर होऊन देऊ नको. त्यांना असंच होत. म्हणजे उरफाटी फिरून लाट उरफाटी नका फिरू. म्हणजे ही माऊ हात धरिती ह्यो माझा हात धरिती गुन्हेगारासारखं. अरे वतनदार रे. त्या गावातले लोक चांगले. त्यांना वाटलं आपल्या गावात एखादा गुन्हेगार पोचतो का काय म्हणून ते तुम्हाला घेऊन चालले. नाही काय? सल्लागार देवाचा? तिकडे आहेत नाही, ना. नाही, नाही, डेपुटी नाद करू नका ओ. 36 पोलीस स्टेशन मध्ये एक गुन्हा नोंदेन. तो तुमचाच आहे. ते याच्यावर छापून आले. खोट माझा नाही. तुला किती वेळा सांगितलं रे खोट. तुझ्या नवऱ्याला मला पोलीस स्टेशनला घेऊन चालला का लाख रुपयासाठी? काय झालं माहिती का? नवऱ्याला मारताय. नवऱ्याला मारतो नाही. माझ्या जागेवर दुसरा असता तर खून केला तुम्हाला असता. कळायला जोडीदार पाहिजे, सोडून तुम्हाला देतोय. कळली पाहिजे गावातल्या चांगल्या व्यक्तीला तुम्ही आरोप करता. गप्प. आरोप करता रे? ते सदा भाऊ आहे का? हो, हा? सदा हे भाऊ. फेकून तिकडे. डेपुटी नादी लागू नका. एकाच गुन्ह्यात सगळा गुन्हा उतरीन. यांच्या हाताने माझी आबरू काढित का? तुम्ही ना लक्षात ठेवा. 10 पोलीस स्टेशन मध्ये ना विनयभंगाचे गुन्हे टाकीन. जाग्यावर येतात याशी जास्त असती का? भया धरून चाली देत मला. वतनदार घरा नाही वतनदार. सदा भाऊ लय गैरसमज करू नका घेऊ. तुम्हाला म्हणलो का मी चोर आणि मी गुन्हा दाखल करायला सांगितलं का? तू याडमाट डोक्याचा जे आले किंवा मला सदा भाऊ माझ्यासारखी त्या सारखी दिसतात का म्हणून?
लांबून माझ्या बघता माहिती नाही का आम्हाला? कोण माझ्या बघतोय? मंदिरात पाया पडायला आलतो मी. तुम्हाला मारताना दिसले, धरताना, तेव्हा हा देह थांबला नाही, तिथं पळत आला. आवा देव भिताडाच्या आडून बघत होता. यांनी पटक्यान सांगितलं ना, देपुटी म्हणले साधा भाऊ सारखा दिसतोय. मोतीबिंदू झाला असला तर ऑपरेशनला पैसे नाही माझ्याकडून. साधा भाऊ, तुम्ही उगा आळ घेऊ नका. अरे जरी आपण विरोधक असलो ना, तर तुमच्याकरता पाळणारा माणूस आहे. इलेक्शन राजकारण वेगळं याला आणि गुन्हेगारी क्षेत्र वेगळं याला. हे मी म्हणायला पाहिजे, ह्यो धरितोय इथं कपडे करायला निघाली, हिचं तर मुंडकं धोबीन. हा आहे का? गुन्हेगारासारखं कोण वागत आहे आणि कोण परत कोणाला सांगत? म्हणजे आमच्या हातभर धरायला रस्त्यात गुन्हेगार, तुम्हाला पोलीस स्टेशन, हे जाल्या काळा तोंड्या मला पोलीस स्टेशनला नेतो. जे म्हणते ना याचं करावं बरं, ते आपलं कुदळ खोरं. मी सांगायला आलो, अरे चांगला माणूस आहे, नका हे करू. तर आमच्यावरच कुदळ खोरं घ्यायला लागले तुम्ही. न तिथून बाण हाणू नका, नाकात न ताडकन नाक फाटन एखाद दिवशी. जपून राहा. पण आम्ही ना तिथून बाण आणतो. बाण ना तिथूनच हानितात. हा, हा काय असं करताय? भिडायचं असेल तर समोरासमोर भिडा. हा भेडा ना काय लढा. तुम्ही बोलताय? तुलाच नेतो बेडायला. अरे तू पुढून माय हात धरतो, मी गुन्हेगार आहे करे काही सांगितलं तुला? का ते? आणि तू समोरासमोर भेडा सांगायला ₹1,00,000 लागत होती का? ₹1,00,000 कशी काय भिडता? ह्यांच्याशी भिडा ना. नवऱ्यानी तर माझ्या हात धरले ना. तुम्हाला तू मागवती. मी सोडलेत हात तुमचे, मी थोडी धरले. तुमचे भांडणं चालले दोघांचे. याला काढून द्या. तुम्ही सामर्थ्य निघा. तुम्ही निघा निघा तुम्ही. लाखावाले निघा निघा. अगं नीट मला कपडे करायला निघाले. माझ्या जागरण तुला आता आठवलं. मी काय म्हणतो, ते गरम नका खाऊ, बीपीची गोळी चालू आहे तुम्हाला. ऐका आमचं, गावातले हे समाजकंटेक असतात, 2 पार्टीमध्ये भांडणं लावून देत असतात. तो माझ्याकडे फोटो घेऊन आला, मला म्हणला साधा भाऊ सारखा दिसतोय का? मी आपला ओझरता म्हणलो, माणूस कसा दिसतोय? डेपोटी बीपीचा आजारच आमच्या दबावामुळे तयार झालेला आहे. त्याच्या गोळ्या तुमच्या खिशात ठेवा. बीपी हा आजार आहे ना, वतनदार घराण्यांनी दबाव टाकून लोकांना नवीन आजार तयार झाले. त्या बीपी शुगरच्या गोष्टी आम्हाला सांगू नका. आम्ही साखरेच्या पोत्यात बसलेले माणसं आहेत. ते तुम्ही बघा, तुम्ही बघा. पोत्यात बसले आम्हाला माहिती आहे. लय तुमचं दानशूर घराणं आहे, साखरे गणपतीचे पोते घरी येतं. आमच्या घरांवर संशय घेऊ नका. निर्मळ मानाचं घर आहे नाही आणि निर्मळच राहणार, म्हणून आम्हाला लोक छल दलून 2च घर आहेत गावाण्यांचे. घर जावाई गाव नासायचं काम करू नका. 2 घरं. आणि या येडे इद्र्यांना येडे इद्रे सांगू नका. यांचे थोबाड फोडून मी आज बसन 8 दिवस. असे नाही काय पोस्टर बघा. लागायचे. हे मला म्हणले सदा भाऊचे. चला ना आपण दोघं तिघून मिळून ऐका, ये ना. ऐका, एक ऐका. ₹1,00,000. सदा भाऊ येईन तू मला धरितो. अरे नालाय का? काही फोटो कागदपत्र घेऊन ये. तुला सांगतो मग. सदा भाऊ, ओ सदा भाऊ, ₹1,00,000. काय बाई काय करावं या गुचकीला? बसल्या का? आता उभी दिसते का? काय झालंय? अरे सकाळपासून गुचक्या लागलं तरी राहत दे नुसतं. तुम्ही तरी आठवण काढली असेल म्हणून दुसऱ्यात लागले असतील. कुणी कशाला आठवण काढत? अहो जेव्हा आपल्या जवळचा माणूस इतकी प्रेमाने आठवण काढतो ना, त्याला दुसऱ्या लागतात. बहुतेक तुमचं काहीतरी असं तसं. असं तसं म्हणजे तुम्ही तरी आठवण काढली असेल जवळच्या माणसाने. त्यांचा आताच फोन झाला मला, म्हणजे मी नाही काढले म्हणे आठवण. किती वेळ बोलत होतो आम्ही. मग दुसरं दोन्ही आठवण काढणार. कोण काढणार आता दुसरं? पाणी पिणे प्या, काहीतरी साखर बिथरता. मला तू सांग, पाणी बिणी प्यान साखर बिकर खा, मी सगळं करून झालं. तरी राहिलं. सकाळ मग किती मोठं पाणी पिलं सकाळपासून. आई ग या गुचकीनी पार डोकं आणि माझ्या पोटात दुखायला लागलं. आराम बिराम करा वाटलं. हा ते सांगू तू मला. तू कशाला आला होता? रस्त्याने जाताना दिसलं तुमचं. मला वाटलं मिक्सर चालू होत, पण इथं आलं होतं. मिक्सरचा आवाज आहे का? हो, म्हणजे सॉरी, या चालू द्या तुमचं. जा जाऊ का? आराम करा. काय वहिनी पुढे येईन आता? आम्हाला काम धंदे रिकाम फिराय काय आम्ही रिकाम टेकडावे तुमच्यासारखं. अहो मान्य आहे काम धंदे, बरं ते जाऊ द्या. मैत्रिणीला भेटायला द्यायला नव्हत्या? कोणत्या मैत्रिणीला? आता गावात तोंड आहे तुम्हाला सुधांचा वहिनी सोडून. आणि त्यांना काय भेटाय जायचंय? अहो त्यांना दुसऱ्या रोज झालाय. काय झालंय? दुसऱ्या रोज अशा. उचक्या रोग. हा
थांबानाच त्यांचे दुसत्या त्या म्हणे पाणी पिले पार 7 रथली तरी थांबाना. त्यांना म्हणलं तुम्ही आठवण काढली असं. नाही म्हणे त्यांचा फोन झाला म्हणे तरी थांबाना. खरं काय? तोरड्या दुसत्या मला असं वाटते तोरड्या दुसत्या. अरे बापरे, त्याच्यामुळंच काय की. कुठे जाता? झरीचे गेलं काय? नाही झरीचे. बरं झालं मला सांगितलं, जाऊन आता बघते. हा भेटून घ्या नाही तर काय ये. बरं झालं सांगितलं, जावा. अरे बापरे. सुगंधताई, काय तुम्हाला रोग झालाय वाटतं. हा, उचके रोग लागलाय ना तुम्हाला. काय हा, काय असतंय ते? कसं गुचक्या रोग? हा, मला दिगू भाऊजी म्हणले की सुगंधताईला उचक्या रोग झालाय म्हणून. अगं बाई त्याला का रोग असतो का? काही पण काय. अगं मला असेच गुचक्या लागलं कस काय मी सकाळपासून अहो मग पाणी प्या ना. कळशीभर पाणी पिले मी. थोडं गुळ चाटून बघता का, गुळाने पण राहते. पावशेर गुळ संपला. बाई, नक्कीच तुमची कोणतरी आठवण काढतंय. अहो कोण नाही काढत, सगळ्यांना फोन करून झाले. लयच त्रास व्हायला लागलाय. बापरे. आता हे काय करतेय? अहो थांबा, एक इलाज आहे. काय आल्या गेलेल्यांची, शेजाऱ्या पाजाऱ्यांची, गावातल्या कुणाची, नवऱ्याची कुणी पण आठवण काढलेली असेल तर निघून जाऊ दे, निघून जाऊ. काय निघून जाऊ दे? कोण सांगितलं तुला असं करतात? अहो आमच्या आजी आम्हाला अशीच करायची, आमच्या उचक्या लगेच थांबायच्या. अगं ते पोर सोर असलं का त्याची समजूत घालायसाठी असं सांगावं लागायचं. मी काय पोरगी का एवढी? बघ बाई, मी तुमच्या भल्यासाठीच करायला लागले होते. काही पण लयच त्रास व्हायला लागलाय तुम्हाला. लईच लगे मला हे सगळं दुखायला लागलं. करा आराम करा. बघा नाहीतर काहीतर व्हायचं अजून. जाई बाईची बाई. देऊ का पाणी, देऊ थोडं? अगं पाणी प्यायला माझं पोट पाहिलं किती फुगलं. हा, ते पण आहे. जाऊ दे, येऊ का मी? हा, जाय. कडी लावून पारे पुढे गेली. पारे, अय पारे, इथं नाही. काय आलं वरडायला? काय झालं म्हणजे? कुठं गेलती रे तू? घर लावून कुठं पळत इथं घरी बसायचं गप्त. कुठे गेलते म्हणजे? सुगंधताईकडे गेले होते. काय काम आहे तिच्याकडे? साधा का तिच्या पैसे जाऊन बसत नको जाऊ, तुला सांगतोय. मला देते कामाला काढून तिकडं आणि तिच्या पैसे जाऊन बसती. कधी हो त्यांच्याकडे गेले? उगा सारखं तुम्ही तेच बोलत जाऊ नका. एवढं नका दापू. आता गेली नव्हती का तू? मग माझं काम होतं म्हणून मी गेले होते. बरं काय काम होतं तुझं तिच्याकडे? तुम्हाला माहितीये का, काय? सुगंधताईला उचक्या रोग झालाय. उचक्या? हा, उचक्या कुठं रोग असतोय का? अहो त्यांना ना नुसत्या उचक्या लागत्यात. उचक्या? हा, उचक्या असं, म्हण ना. ह्या उचक्या लागत्यात. लय लागत यात या का माग? अहो त्यांना दमच नाही, बोलायचं आहे नाही त्यांना. बापू, नुसत्या उचक्या चालू आहे. त्यांना म्हणलं पाणी प्या, कळशीभर पाणी प्यायल्यात त्या. खोळशी बर. हा, सगळं उपाय करून झाल्यात. बरं झालं पारे, तू पाजीला का ती पिली? अहो त्या प्याल्यात, मी कशाला पाचती? हा, बरं मला झालं, येऊन दिगू पाजीला. भाऊजीनं सांगितलं होतं म्हणून मी गेलते. बरं जाऊ दे. बरं ऐक, चला जेवायला. जेवायला? हा, चल. बेसन आणि भाकरी करते हा, लगेच, खातो हा? ना मी. हा. चल. या लवकर. हो, सुगंधाला गुचक्या. वाढ बर का, आलो. ऐक सकाळ धरून किती वाजल्यापासून तुला गुचकीच लागली? लय साऱ्या सकाळची लागली. 10च्या नंतर. तुम्हाला काय करायचंय? काय करायचंय म्हणजे? तुम्ही कशाला आले ते सांगा मला. तुलाच विचारायला आलो, तुला गुचक्या लागल्या म्हणून. हा ना हो, लईच फार डोकं ते नको नको झालं की मला असं काय करावं असं होऊ लागलं आता मला. 9च्या पुढं. 9च्या पुढे लागायला लागलं. हा लागले असं बाबा, बोला काय. मी 9च्या पुढे ना तुझी आठवण काढली होती ते कामावर, त्याच्यामुळे तुला गुचक्या लागायला लागल्या असत्या. गप्पा बसा तुम्ही. माझी आठवण कशाला काढशाल काही पण? कशाला काढते म्हणजे? मी काम करता करता तरी तुझी आठवण काढलो. मी म्हणलं आता सुगंधा काय करीत असं भाऊ घरी. सकाळी 7 वाजेपासून गुचकी लागलेली मला. 7 वाजेपासून? हा, म्हणजे माझ्यामुळे आठवण काढत म्हणून गुचकी लागली. तुम्ही आले जाशील जाऊस तो बरं.
त्यांना विचार मी आठवण काढली होती म्हणून फोन लावून कोणाला? तुझ्या नवर देवाला तुझ्या याला माझ्या नवऱ्याला नवऱ्याने बोलून झालं. कधी बोलून झाले परत एकदा लावले आठवणीत झुरला असेल तू लागला ना हा उचलला का उचलते ना, काहीतरी कामात असून ते. जाऊस तर उचलायचा नाही तुला हॅलो, का हो तू माझी आठवण काढली का? कशाला तिची आठवण काढी तर रे तू इकडे जाईल ना ते गुचक्या लागू लागू कोमात मला बोलू दे ना माझ्या नवऱ्यासोबत. मी बोलत ना माझ्या मित्र आहे ना आठवण बिठवण काही काढू नको तिची अजिबात हा परत म्हणशील सांगितलं नाही अहो हे जालू भाऊजी आले होते ते म्हणे आठवण काढली असून म्हणून गुचकी लागली असून म्हणे. तरी बी थांब नाही भो हा ना, थांबली तेच चालत चालते. ठेवू का? ते जालू भाऊ काही काम नाही. सुगंधा काही म्हणू आता गुचकी मारताना सुद्धा भारी दिसते बरं का तुम्हाला तर कधी मजा कस सुचते का हो? मजाकाचं काय आहे याच्यात मग दाजी काय नाही सुगंधाला आपल्या काही रे दाजी, बसा. गुचकी लागली सकाळ बसून. हा आठवण काढली असेल तुझी. काय माहिती कोणी काढली, मी पण जे मला जवळचे त्यांना सगळ्यांना कॉल करून झालं, पण असं काही नसतं दाजी. अगं सकाळी मी पण तुझी आठवण काढली होती. दाजी म्या काढली होती अरे म्या पण काढली होती. गब्बासा म्या काढली होती माझ्या सुगंधाला लागली कुणाची उचल दाजी याची का त्याची का जाल्याची याची का डेपुटीची का श्यामेची. डेपुटी त्यांची कशाला लागन? ते काय माझी इथे येऊन बसता का दिवसभर? येत असतात. ते नाही बसत पण मी तुझे गुणगान गात असून डेपुटीकडं सुगंधाची माझी लय घसरटे म्हणून. काही पण दाजी. हो दाजी चला इथून त्यांच्या आत्म्याला शांती लाभू द्या तू एक काम कर मला सुगंधा. आत्मा मेला काय? अरे म्हणजे विश्रांती घे अरे सुगंधा पाणी पी थोडस. दाजी सगळं गावात सांगून झालं. पाणी पाणी मी काय आता अंडाभर पाणी पिऊन झालं. खडी साखर का? साखर संपायला आली. गुळ खाल्ला किती मोठा मी. गुळ बी खाल्ला मग तरी नाही राहिले बापरे. मग एक काम कर ना गुळाच्या आणि साखरेचा पाक करून पी ना जावं घरी तुम्ही. अरे चांगला सल्ला दे. एक काम कर सुगंधा, एवढं करून जर तुला नाही फरक पडत चल एखाद्या दवाखान्यात दाखवू आपण तुला. चल दवाखान्यात. हो डेव चला आपण बघू काय करायचंय तिला दर्शिक बसू द्या चला जायचं डोक्यात ताण नाही तर. बरं झालं डेपुटी भेटले अरे काय कुठं हिंडता? कुठे हिंडत म्हणजे बघा दाजी गावातली खबर काहीच माहित नाही डेपुटीला अजून आता गावात खबरीत तू शामराव ठेवलेत ना, या दाजेला करशील ना बारीक हिंडू हिंडू. बारीकच जाऊ द्या डेपुटी गावात एक माणूस उचकायला लागलाय काय? कोण माणूस? कोण जायला लागले आता? बाई आहे माणूस नाही बाई आहे. उचकायला लागलं म्हणजे काय झालं? बाया माणूस आला नुसत्या गुचक्या लागत यात नुसत्या गुचक्या लागत यात आपल्या बायको लागल्या काय गुचक्या? माझ्या बायकोला नाही मग? माझ्या बायकोला काय लागे ना आपली बायको एम करती पळती साका साका हा का? मग अख्ख्या गावात तुम्ही नवरा बायको पळतात. पण काय झालं? कोणाला लागली गुचकी? काय म्हणजे गुचकीवर गुचकी गुचकीवर गुचकी कच खायला बसली बाई अरे मग गुचक्याचं काही करा ना, पाणी बिनी प्यावा, हे करावा. पाणी पिली अहो मी पण लय प्रयत्न केले तिची उचकी थांबवायला, मग? नाही थांबली. बघ्या नाही थांबली? नाही. अशी कोणत्या प्रकारची गुचकी लागली? काय कळणार मला कळली अशी मी बरोबर बाहेर काढली असती पण ती कळली नाही म्हणून ती राहिली अरे आपले अरे आयुर्वेदिक थांबली उपचार नाही करायचे, पाणी प्यायचं. नाही तर काय करायचं, जरा असं वर बघून आहे ना असं थोडा श्वास रोखून धरायचा. असा वर बघितलं श्वास रोखल्यावर राहती श्वास रोखला ना, थोडं श्वासावर लक्ष दिलं ना, आणि श्वास असा म्हणजे श्वास दाबून धरायचा ए येडा जाल्या. अरे ऐकलं नाही ना येडा पाण्याने? हा कोणला लागली गुचकी बरं? हाय हाय सांगा ना कोण कोण? खरं सांगू हा सांग. सुगंधा. काय त्यांना इतकी गुचकी लागली का? हा लय मोठी. अरे पण येडे काही ऐकून नाही घेतलं. काय असतं माहितीये का, असा श्वास रोखून धरायचा, असं सोडायचा, श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आणि थोडं हे ध्यान हटवायचं नाही का असं थोडं असं. अरे पण हे ऐकायच्या आधीच पळाली. पण त्याला मला सांगून फायदा का? तुम्ही तिला जाऊन सांगा ना. अहो, त्यांना काय सांगत आहे सांगन ना आता. आपण त्याने ऐकलं नाही ना, ते पळालं ना तो तसा. यायचं येडा चला जाल्या जाऊ बाबा. आपण तिकडं. पारे अय पारे कुठे गेलता हो तुम्ही? हा गरम गरम ताट वाढून ठेवलं होतं खायचं तर गेला लगेच. कुठे गेलतो म्हणजे सुगंधाकडे गेलतो
कशाला जायचं त्यांच्याकडं? खाऊन जायचं ना, जायचं होतं तर. येडी का काय, तिची गुचकीच थांबा नाही. काय गुचक्या मारी ती पारे. आपल्या गावातले बाया माणूस आहे, एखादं गुचकीत जर गेलं तर आपण काळजी घ्यायला पाहिजे. मी आता एका व्यक्तीकडे गेलतो, त्यांनी उपाय सांगितलाय मला. चला त्याला 2 जण लागत. पण नक्की सांगितला का उपाय? हा लय भारी सांगितलाय. पण आपण कशाला, त्यांचे ते बघतील ना. त्यांची ते बघतील, त्यांना काय माहिती उपाय, आपल्याला माहिती का नाही उपाय. आपण सांगायला पाहिजे का नाही. चांगलं काम पुण्याचं करीत जाय, सगळ्यांना एखादा वाईट नको बघत जाऊ एखाद्या व्यक्तीचं. चला. सुगंधा अजून नाही राहिली गुचकी? नाही ना हो. नाही ना, चांगल्या माणसाकडून जाऊन आहे ना चांगलाच उपाय म्हणा ना. उपाय आले. काय उपाय घेऊन आले? त्यांनी सांगितलंय मला उपाय. काय? तो हात बघतोय. हाताच काय करता? पारे नाक दाबून धर ना. काय? कशाला? तू थांबता खरी, तू गुचकी थांबन. नाक दाबे पारे. अरे हा. काय पण काय करता? काही नाही करीत. दाब्यो. सोडा. पागल का हो? जाईन ना उचकून मी. अहो मरत्याल ना त्या. असला कसला उपाय सांगताय तुम्ही? तसं सांगितलं होतं त्यांनी. कोणी सांगितलं हो असला उपाय? हा? हे येडा जाल्या, झाला का? काय केलं तो? काय केलं? नाक दाबून धरीत होतो डेपुटी, पण तिची गुचकी थांबा ना. तू सुगंध ताई करता विचारत होता का? हा अरे मग मी तुला सांगतोय ना, दीर्घ श्वास घ्यायचा, तू लगेच पळाला. डेपुटीने सांगितलं होतं नाक अरे पण दाबा. तू नालाय का? मी तुला पुढचं सांगायचं, तू विसरला. अहो डेपुटी बरं झालं तुम्ही त्यांना नाही सांगितलं. एखादा कपडा घ्या आणि मला गळाला आवडा. त्यांनी मला दोन्ही साईडनी ताणून फाशी दिली असती नाही तर. अहो सुगंधताई, याने पूर्ण ऐकूनच घेतलं नाही माझं. नुसता म्हणला, मी मग त्याला सांगितलं की दीर्घ श्वास घ्यायचा, एवढंच ऐकलं, तो लगेच पळाला. तो जाल्या आहे. तुम्ही काय म्हणले नाक दाबून श्वास घ्यायचा म्हणून? अरे जाल्या येड्या डोक्याच्या, तो पूर्ण ऐकून घेतलं का? श्वास रोखून धरायचा म्हणजे मी काय म्हणलं की वर तोंड करा आणि असा श्वास राखून थोडा वेळ ठेवा आणि मग श्वासोच्छ्वास करा. ते नाही होतं. तुम्ही बी शाण्या माणसाला सांगितलं डेपुटी. शहाणा माणूस सगळं ऐकायच्या आतच पळाला. मला माहिती तुमचा नवरा किती शहाणा आहे, किती गुणाचा आहे. तो मारला असतं त्या तो सुगंधताईला. आम्ही बघत होतो ना तिकडून, तोंड दाबून काय धरता, एकाने हात धरले. अरे असे कुठं गावठी उपाय असतात का? अरे जाल्या, तुझ्या नादात माझी लाडकी म्हणून मरून गेली असते ना बाबा. बघा कोणाचं काय आणि कोणाचं काय. लाडकी मेवणी मरून गेली असती. काहीतरी आपलं उगा येड्यावानी. सुगंधताई, त्याला मी काय सांगितलं होतं की असं वर बघा, असे श्वासोच्छ्वास घ्या, जर गेली तर बघा. आता तुमचे काय झाले, गावठी उपाय करून सारे झालेत. सगळे हा, मग 2 ते 3 तास जवळजवळ तुम्हाला गुचकी आहे. आता तुम्ही हे उपाय करू नका, डॉक्टरकडे जा, डॉक्टरचा सल्ला घ्या, डॉक्टरच्या सल्ल्याने ती गुचकी बंद करा. मी जातो तिच्या सोबत, तिला सांगता येणार नाही डॉक्टरला, मी सांगन सगळं. डॉक्टर तू जा समज, पण याला डॉक्टरच्या बाहेर ठेवा, याच्या हॉस्पिटलच्या, म्हणजे तुमची गुत तुम्हाला सांगता येईल. नाही एवढंच काहीतरी सांगायचं, डॉक्टर दुसरंच इंजेक्शन द्यायचा परत. हा ना. हा, एक काम करा, याला नका नेऊ. रूपाताई तुम्ही जा त्यांच्या बरोबर आणि दाखवा दवाखान्यामध्ये. हा डेपुटी, मी त्यांना घेऊन जाते. असं बी ह्या माणसाने जर घेऊन गेला ना तर ह्यांना मारूनच आणन. हो सुगंधाताई, आवरा, चला मी घेऊन जाते तुम्हाला. का रे ती चला असत. हे सुगंधा, मी आला असतो ना तुमच्या सोबत. हे काय बान्या, आता त्या सुगंधाताईला मारून ठेवलं असतं. तू नको जाऊ, त्या बाय माणसं जातील आणि बघते चट. चलत जाते कधी. डेपुटी मी जाऊ का? तुम्ही घरी चला, ती रेशमाताई वाट बघन. नाही तर तुमच्या डोक्यात आहे ना गोटा पडा. चला, नका सल्ले देऊ, तुम्ही पाहुणे आहेत गावची. चला. तुम्ही जावा जरा, काम धंद्याचं बघा. त्यांना नेते मी दवाखान्यात. येतच बसलो तुम्हाला येऊस्तोवर. त्यांच्या घरात काय कुत्र म्हणून राखणदार बसता का? जावा घरी. इथंच बसतो ना.